हॅलो, हा महेश, निघालास का तू? हा अरे प्लीज लवकर निघ, तुला माहिती आहे ना यार, तू इथे आल्याशिवाय आम्ही नाही निघू शकत. हो हो, ये पटकन. अच्छा मॅडम, ऐका ना, मी काय म्हणतो, आपण बाईक घेऊन रेडी राहूया का? कारण महेश आल्याला आपण निघूया, निदान आपलं मतदान तरी करता येईल. हो चला. सासूबाई, आपल्या बाजूने ही ओटी तयार केली, बघून घ्याल एकदा. हो. जाऊई बापू, एक बरोबर. मिनिट. निघालात का ऑफिसला? हो आई. नाश्ता नीट केलात ना? हो. काही चहा कॉफी आणून देऊ का आता निघताय तर? नो आई, आम गुड. मी निघतो. सांभाळ. अरे चैन, कमाल झाली. म्हणजे आम्ही आलोय हे तुला बेल वाजवण्याच्या अगोदरच कसं काय कळलं? चैन, काय झालं रे? असं कोड्यात पडल्यासारखा चेहरा का दिसतोय तुझा? मला माहित नव्हतं की तुम्ही सगळे येणार आहात ते. बट व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. जावई बापू, ते तुमच्या ऑफिसच्या कामांची लगबग सुरू होती ना, म्हणून तुम्हाला सांगायचं राहून गेलं. आपल्या जानूची आता चोरोटी भरायची आहे ना, त्याच्यासाठीच आलेत सगळे. ओ आय सी. मग तुम्ही असे बाहेर का उभे आहेत? प्लीज आत या ना. कम इन. हो. सासूबाई, जानू कुठे हो? कधी एकदाची तिला भेटेन असं झालंय बघा. बघ की, मला त्या श्रीमंताकडची ओटी भरणं कसं असतं ते बघायचंय. तुम्ही बसा. ती बघ, हा आजी बघ. हा अख्खा लवाजमा माझ्या घरी आलेला असताना मी जानूला एकटं सोडू शकत नाही. आय हॅव टू बी विथ हर. यांना कंट्रोल करावंच लागेल. जावई बापू, मी काय म्हणते, म्हणजे अनायसे अजून तुम्ही कामावर गेला नाही आहात, सगळे आले पण आहेत. सगळ्यांसाठी चहा करते, चहा घेऊनच जा ना. हा चहा नाही, कॉफी. थोडीशी स्ट्रॉंग. हो हो. अचानक माझं डोकं दुखतंय. अगं बाई. मला वाटत नाही की मला आता ऑफिसला जाता येईल. अच्छा, मी करते कॉफी, छान कॉफी करते. डोकं दुखतंय. हो. चेपून देऊ का विचारतोय. इट्स ओके, थँक्स. एक्सक्यूज मी. लक्ष्मी, जयंतचं डोकं अचानक दुखायला लागलं, काय झालं असेल? अहो, कामाचा किती व्याप आहे. पण तुम्ही काळजी करू नका, चांगली कडक कॉफी करून देते मी त्यांना. आणि खरं सांगू का, ह्या निमित्ताने ते घरून काम करतील तर आपल्या जानूची चोरोटी त्या कार्यक्रमात पण सहभागी होता येईल ना त्यांना. बघतील तरी, नाही का? मी पटकन त्यांच्यासाठी कडक कॉफी करते आणि सगळ्यांसाठी चहा. माझ्यासाठी जास्त आल्याचा. हा. काय झालं, तू गेला नाहीस? नाही जानू, माझं जरा डोकं दुखतंय. जानू, माझ्या माहेरचे आलेत सगळे. तुझी ओटी भरणार आहेत सगळे. बाहेर हे सगळे आलेत म्हणून डोकं दुखतंय ना तुझं? कम ऑन जानू, आता तू यावरून माझ्यावर संशय घेणार आहेस का? जानू, मला वाटलं की तू
तू माझं डोकं दाबून देशील, मला मला टॅबलेट देशील, कॉफी देशील, काहीतरी करशील. सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. बरं चल ना बाहेर, सगळे थांबलेत, आपण सगळ्यांना जाऊन भेटूयात आणि मी तुला तिथेच कॉफी देते. ये. संशयाच्या नादात तू मला प्रोटेक्टच करू देणार नाहीयेस का तुला? जयंत, हे बघ, तसं काहीही नाहीये. मला असं वाटतं की तू आता ऑफिसला जायला हवं. आणि तसंही अरे, हा चोरोटीचा जो कार्यक्रम असतो हा बायकांचा कार्यक्रम असतो. अतिशय छोटा आणि साधा कार्यक्रम असतो हा. शिवाय आता माझ्या घरचे सगळे इथे आलेत म्हटल्यावर ते माझं कोड कौतुक करणार, माझे लाड करणार, जे तुला बघवणार नाही, तुला आवडणार नाही. आणि मग कदाचित तू त्यांना काही ना काहीतरी सूचना देत बसणार, ज्यामुळे एक ऑकवर्ड सिच्युएशन क्रिएट होणार. आणि हे सगळं घडू नये म्हणून मला असं वाटतं की तू ऑफिसला जायला हवं. नाही जानू, तुझ्या माहेरचे आले आहेत म्हणून आता तुला मी नकोसा झालो आहे ना? जयंत, खरंच तसं काही नाहीये. असंच आहे जानू. जस्ट टेल मी वन थिंग, डू यू इवन लव्ह मी? हो तुला खरंच वाटतं की बाळ माझ्यासारखं व्हावं? हो जयंत, तुझ्यासारखं कर्तृत्ववान, खूप कमी वयात यश मिळवणारं, हुशार, सॉफ्ट स्पोकन. मग माझ्याकडे बघ ना. जयंत, बाहेर चल, सगळे थांबलेत. जर बाळ माझ्यासारखं झालं तर तू त्याच्यावर अशीच दादागिरी करणार आहेस का जशी तू आता माझ्यावर करतेस? नाही जयंत, हे बघ, अरे बाहेर सगळे थांबलेत, आपल्यासाठी थांबलेत ना ते. माझं काय जानू? अरे जयंत, बाहेर सगळे थांबलेत. हे बघ, चल बाहेर. आणि हो, बाहेर गेल्यावर तू कोणालाही काहीही बोलणार नाहीयेस असं प्रॉमिस कर मला आत्ता. प्रॉमिस. प्रॉमिस. थँक्यू. बरं आता चल. मी कोणाला काही म्हणालो नाही तरी मला जे वाटतं ते थांबू शकत नाही जानू. तू फक्त माझी आहेस. तुझ्या माहेरच्या गर्दीला तुझ्यावर कब्जा करण्याचा काहीही अधिकार नाहीये. जयंत, चल बाहेर. जानू, कम.